गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि सर्व आदरणीय पालकांना माझा श्रीरंग चव्हाणचा साष्टांग नमस्कार. इंग्रजी भाषेत हजारो, लाखो, करोडो अशी क्रियापदे आहेत. त्या प्रत्येक क्रियापदाचे मुख्य रूप जर घेतले, ज्याला आपण V1 म्हणतो, आणि त्या मुख्य क्रियापदाच्या जोडीला वन बाय वन हे शब्द जर वापरले, तर प्रत्येक वाक्य आपल्याला वेगवेगळा अर्थपूर्ण वाक्याचा सारांश किंवा अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. आता वन बाय वन म्हणजे काय? एका मागून एक किंवा एका पाठोपाठ. लक्षात घ्या. वन बाय वन म्हणजे काय? एका मागून एक किंवा पाठोपाठ. मग या वन बाय वनच्या अगोदर जर आपण क्रियापदाचं मुख्य रूप घेतलं इंग्रजीमध्ये, तर प्रत्येक वाक्याला एक अर्थ प्राप्त होत असतो आणि तो अर्थ परिपूर्ण असतो. म्हणून या पॅटर्ननुसार आपल्याला सूत्र कसं तयार करता येईल? V1 प्लस वन बाय वन. पुन्हा ऐका. V1 प्लस वन बाय वन म्हणजे मुख्य क्रियापद व्हर्ब वन आणि त्याच्या जोडीला वन बाय वन वापरा आणि या पॅटर्ननुसार अनेक वाक्य बनवा. बघा कसं आहे. कम वन बाय वन पहिलं वाक्य वाचत आहे मी, कॉन्सन्ट्रेट करा. कम वन बाय वन एका मागून एक या. आता कम हे क्रियापद आहे V1 आणि त्याच्या जोडीला मी वन बाय वन वापरलेला आहे बघा. कम वन बाय वन एका मागून एक या. गो वन बाय वन एका मागून एक जा. रीड वन बाय वन एका मागून एक वाचा. राईट वन बाय वन एका मागून एक लिहा. स्पीक वन बाय वन एका मागून एक बोला. ईट वन बाय वन एका मागून एक खा. ड्रिंक वन बाय वन एका मागून एक प्या. लुक वन बाय वन एका मागून एक पहा. लिसन वन बाय वन एका मागून एक ऐका. सीट वन बाय वन एका मागून एक बसा. राईट. व्हेरी ब्युटिफुल अँड हँडसम सेंटेन्सेस आर देअर फॉर इंग्लिश स्पीकिंग और स्पोकन पर्पज आय कॅन से. इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर अशा वाक्यरचना आपण तयार केलेल्या आहेत. एकूण 10 वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. 11व्या क्रमांकाचं वाक्य बघा. स्टँड वन बाय वन एका मागून एक उभे राहा. आता स्टँड हे क्रियापदाचं मुख्य रूप आहे. ॲन्सर वन बाय वन एका मागून एक उत्तर द्या. ॲन्सर हे देखील क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आस्क वन बाय वन एका मागून एक विचारा. शो वन बाय वन एका मागून एक दाखवा. गिव वन बाय वन एका मागून एक द्या. टेक वन बाय वन एका मागून एक घ्या. चेक वन बाय वन एका मागून एक तपासा. काउंट वन बाय वन एका मागून एक मोजा. ओपन वन बाय वन एका मागून एक उघडा. क्लोज वन बाय वन एका मागून एक बंद करा. या ठिकाणी देखील एकूण आपण 10 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. असे जवळजवळ आपण 20 वाक्यांचा अभ्यास केला आहे. पुन्हा कोणत्या पॅटर्ननुसार आपण वाक्य बनवित आहोत याची मी तुम्हाला आठवण करून देतो. V1 प्लस वन बाय वन या पॅटर्ननुसार, या रचनेनुसार, या सूत्रानुसार आपण वाक्य बनवित आहोत. दॅट्स ऑल. 21व्या क्रमांकाचं वाक्य बघा. चूज वन बाय वन एका मागून एक निवडा. बाय वन बाय वन एका मागून एक खरेदी करा. सेल वन बाय वन एका मागून एक विका. वॉश वन बाय वन एका मागून एक धुवा. क्लीन वन बाय वन एका मागून एक स्वच्छ करा. ट्राय वन बाय वन एका मागून एक प्रयत्न करा. प्रॅक्टिस वन बाय वन एका मागून एक सराव करा. साइन वन बाय वन एका मागून एक सही करा. सॉल्व वन बाय वन एका मागून एक सोडवा. जंप वन बाय वन एका मागून एक उडी मारा. मी जवळजवळ आपल्यासाठी 30 वाक्य घेतलेली आहेत.
या 30 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 300 वाक्य तयार करू शकतात. तुम्ही 3000 वाक्य तयार करू शकतात. तुम्ही 30,000 वाक्य तयार करू शकतात. याच पॅटर्ननुसार तुम्ही 3,00,000 वाक्यसुद्धा तयार करू शकतात आणि दररोज ती वेगवेगळी वाक्य आपल्या डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतात. दॅट्स ऑल. मी इंग्लिश स्पोकन आपल्याला सांगत असताना, शिकवीत असताना कोणत्याही प्रकारचा कठीण नियम सांगत नाही. मी माझ्या स्वतःच्या भाषेमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. खाली लिहिलेलं आहे, छोटे छोटे प्रयत्न दररोज करा, मोठे यश नक्की मिळवा. आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या इंग्लिश स्पोकनच्या नोट्स हव्या असतील तर 9325676747 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय पाठवा. आपल्याला योग्य त्या किमतीत PDF नोट्स आपल्या व्हॉट्सअप नंबरवर भेटून जाईल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.